तेल घेतलंय ना, आधी तेल टाकायचं. तापलं की मम्मी मोहरी जिरं टाकायचं ना. 1 चम्मच जिरं मोहरी. आता काय टाकते? हिंग. 2. हे कांदे 2 आहेत ना, मोठे 2. हे चणा डाळ किती आहे ग आई? ही थोडीशी घ्यायची. ही चणा डाळ मम्मी 4-5 तासात भिजते. रात्री टाकली आणि हे आता ना आई काय हे करते सकाळी. कांदा मम्मी साधारण असं कोवळायचा का? कढीपत्ता टाकते. मिक्स मसाला, लाल तिखट ना, हळद टाकते ना, चणा डाळ. पाणी टाकायचं. आता काय पाणी टाकते. कशाला? शिजवण्यासाठी. तर हे किती मिनिटं आई ठेवायचं पाण्यामध्ये? जोपर्यंत ते पाणी काहीतरी ते सुकत नाही तोपर्यंत. डाळ थोडीशी म्हणजे 5 मिनिटं. कोबी टाकते ना आता. एवढा कोबी आहे ना. वाफेवरती ठेवते आई आता 10 मिनिटं. आता हे काय मिक्स करते. साधारण शिजली का ते? आता शिजले. डाळ, मीठ टाकायचं आणि साखर. 2 चम्मच साखर. मीठ 1 चम्मच ना. नाही, आता हे मीठ टाकलं का ते पाणी वळेल. म्हणजे आता पाणी टाकायची काय गरज नाही आहे ना. नाही, मिठाने ते पाणी काय हे वळतं. 5 मिनिटं मम्मी काय ठेवायचं ना हे वाफेला. हे पण टाकायची कोथिंबीर. ठेव वाफेला. वाफेला ठेवले ना आता. आता 5 मिनिटं वाफेवरती ठेवायचं ना. आणि जर काहीतरी ते चणा डाळ नसती तर 5 मिनिटात ना काय झाली असती. वास आलं की मम्मी झाली ना भाजी. आणि शक्यतो 15 मिनिटात सगळ्या भाज्या होतात. फक्त कडधान्य वगैरे त्याला 20-1 मिनिटं लागतात. ढवळते का आता? हे मिक्स करायचं. झालं. मिक्स आणि मग झालं ना. 1-2 मिनिटं फक्त मिक्स करायचं ना. गॅस घालवला. आता काय हे काढतं ना बाउलमध्ये. ॲल्युमिनियम आणि पितळेच्या ह्याच्यातच शिजवायचं. आणि मग ते स्टीलमध्ये काय ते काढायचं ना मम्मी. हे नाही तर ते कलकट लागते ना. कळकट ती म्हणजे भाजी बिजी हे नंतर हे होतं ना. म्हणून आपण स्टीलमध्ये काढतो ना भाजी आई. स्टीलच्या भांड्यात. म्हणजे ॲल्युमिनियमचं जातं ना कळकट. ॲल्युमिनियम मध्ये काहीतरी टेस्ट येतं ना आई. मध्ये चांगलं. आणि स्टील मध्ये काहीतरी ते करपतं आणि टेस्ट पण लागत नाही ना. स्टीलच्या पातेली वगैरे ते टेस्ट नाही लागत ना. करपाला पातळ भाज्या होतात पण ते चव नाही देत स्टीलच्या भांड्यात. पितळेचं कलई लावून आणि मगच वापरायची भांडी. नाही तर ते कळकटते. तयार झाली काही भाजी तयार. झाली.